सेक्टर 7 येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र इथे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि सानपाडा विभाग शिवसेना महिला विभाग संघटिका प्रियंका अविनाश जाधव यांच्या वतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। तरुण पिढीने ज्येष्ठांप्रती दाखवलेली ही आपुलकी आणि आदर हा निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे, कारण या दाम्पत्यानं केवळ राजकीय जबाबदारी न निभावता सदर कार्यक्रमाचं आयोजन करून आपलं सामाजिक भान देखील जपलंय। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा आधारस्तंभ आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे। याच भावनेतून अविनाश जाधव आणि प्रियंका जाधव या तरुण दाम्पत्यानं या विशेष उपक्रमाचं आयोजन केलं होतं। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडताना होणारा त्रास लक्षात घेऊन या दाम्पत्यानं त्यांना प्रेमाची सावली देण्याच्या उद्देशाने छत्र्यांचं वाटप केलंय। अत्यंत विनम्र आणि सुशिक्षित असलेल्या अविनाश आणि प्रियंका जाधव यांनी आपल्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच नागरिकांचा, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन केलाय। या उपक्रमादरम्यान सर्वांसोबतच जाधव दाम्पत्यानं ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण व्यतीत केलेत आणि असा विश्वास व्यक्त केलाय की ज्येष्ठ नागरिक हे आपल्या अनुभवाचं विद्यापीठ आहे। उन्हाळा असो वा पावसाळा, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हीच आमची सदिच्छा आहे। या छत्री वाटपामुळे त्यांना घराबाहेर पडताना थोडा का होईना आधार मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील। या प्रसंगी संसद रत्न पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने खासदार नरेश म्हस्के यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आलाय। या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना जाधव दाम्पत्याच्या या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आहे। ते म्हणालेत, अविनाश जाधव आणि प्रियंका जाधव हे केवळ आपल्या राजकीय जबाबदाऱ्याच नव्हे तर सामाजिक बांधिलकी देखील तितक्याच तळमळतेने जपत आहेत। ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं आणि त्यांना आधार देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे दाम्पत्य हे कार्य सातत्यानं करताय। सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघामध्ये अविनाश जाधव यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांना एक प्रेमाची भेट म्हणून पावसाळ्यापासून त्यांचं रक्षण करण्याकरता छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ज्याने आयुष्यभर ज्येष्ठ नागरिक आपल्याला छत्र म्हणून वावरत असतात, आपल्याला छत्र देतात आणि त्यांना ती प्रेमाची भेट म्हणून आज अविनाश याच्या वतीने छत्री देण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही मी शुभेच्छा देतो आणि अविनाश जाधव यांनी खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे, त्यालाही शुभेच्छा या ठिकाणी देतो। सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचं काम खूप चांगलं आहे। निवडणुकीपूर्वी यावेळी या ठिकाणी आलो होतो त्यांचा आशीर्वाद घ्यायला, त्यांनी मला शब्द दिला होता, त्यांनी आशीर्वाद दिला होता आणि त्या आशीर्वादावरती हा नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून आलेला आहे, त्यामुळे त्यांना नमस्कार करण्यासाठी सुद्धा आज या ठिकाणी आलो होतो। तर तिथेच ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थितांनी जाधव दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलंय। अविनाश जाधव आणि त्यांची सहचारिणी यांनी जो कार्यक्रम इथं छत्री वाटपाचा केला तो खरोखर स्तुत्य उपक्रम आहे। आणि आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं छत्री देण्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावर, आपल्या जीवनावर एक छत्र दिल्यासारखं होतं, संरक्षण दिल्यासारखं होतं आणि त्या मुलांनी त्या पिताश्रींना जे छत्र दिलेलं आहे ते नक्कीच आनंदाने त्याचा वापर करतील आणि सुखाने राहतील। अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत राहोत आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद नक्कीच मिळत राहील यांना। युवा नेते अविनाशजी जाधव यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याचप्रमाणे गेल्या वर्षी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला गार्डन कट्ट्यामध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबमध्ये माननीय आदरणीय खासदार म्हस्के साहेब आले होते आणि त्यांनी शब्द दिला होता का मी निवडून आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाला भेट देईल, तुमच्या समस्या काय असेल ऐकून घेईल आणि सोडवण्याचा प्रयत्न करेल। याचाच प्रत्यय आम्हाला गेल्या 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी वाशीमध्ये जनता दरबार भरवला। त्या जनता दरबारामध्ये आम्ही आमच्या निरनिराळ्या मागण्या घेऊन गेलो होतो। आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व कार्यकर्ते होते, अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, पाटील मंडळी होती सगळी आणि म्हस्के साहेबांना आम्ही ते निवेदन दिलं। त्यांनी उघडून पाहिलं आणि बोलले ज्येष्ठ नागरिक संघ आणि तुमच्या ह्या मागण्या
लगेच लाल अक्षरामध्ये रिमार्क मारला, तुमच्या सगळ्या मागण्या मंजूर. असे पहिलेच खासदार आम्ही बघितले ज्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा एवढा सन्मान केला. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून मी अविनाशजी जाधव आणि मस्के साहेबांना धन्यवाद देतो आणि दोघांनाही पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा चिंतितो. अविनाशने जो छत्री वाटपाचा कार्यक्रम केला, खरोखरच हा स्तुत्य कार्यक्रम आहे. नेहमीच तो ज्येष्ठांसाठी, लहानांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्व नागरिकांचा विचार करून प्रत्येक कार्यक्रम हा राबवत असतो. म्हणजे त्याच्या हातून नेहमी नागरिकांची सेवा आणि नागरिकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील याच्यासाठी तो काम करत असतो आणि आम्ही अशा हातून असेच कार्यक्रम होत राहू ही त्याला शुभेच्छा. तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अविनाश जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाच्या आयोजनामागील आपला मानस व्यक्त केलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छत म्हणून, एक पावसाळ्यामधून बचाव असं त्यांच्यासाठी आपण छत्री वाटप केलेलं आहे. आणि छत्री वाटप हे निमित्त होतं फक्त कारण गेल्या वर्षी इलेक्शनच्या जेव्हा प्रचार चालू होतं त्यावेळेस खासदार साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांना शब्द दिला होता की इलेक्शन झाल्यानंतर, मी निवडून आल्यानंतर मी नक्कीच तुमच्या ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये भेट देईन. आणि आज त्यांनी तो शब्द पाळला. आज आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आमचा खासदार असा आहे जो सर्वसामान्यांमध्ये फिरतो, उठतो, बसतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांचं सांगेल तितकं कमीच आहे, कारण ज्येष्ठ नागरिक म्हणजे हा प्रत्येक कामामध्ये आपण जेव्हा कुठलं चांगलं काम करायला जातो तेव्हा ज्येष्ठ नागरिकांचा हा आशीर्वाद पहिल्यांदा आपल्याला हवा असतो आणि तोच आशीर्वाद आज आम्ही इथून घेतलेला आहे. आणि पुढेही असं वाटचाल करत राहून अशी कामं प्रभागामध्ये करत राहू. इथे ज्येष्ठ नागरिक सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रसंगी नवी मुंबई युवा सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, माजी नगरसेविका रुचा पाटील, विसाजी लोके, गणेश पावगे, सूर्यकांत झेंडे, विकास गाढवे, देवेंद्र चोरगे, मनोज भोईर, उमेश लोघेट, संजय भास्कर, सुरेखा गव्हाणे, साईनाथ वाघमारे, दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते. तर सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, विश्वनाथ मुखेकर, शरद पाटील, सुभाष बारवाल, बलवंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.